पंढरपुरात मनसे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत। मनसे नेते दिलीप धोत्रेंची पूरग्रस्तांना मदत करण्यात आली। शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या ठिकाणी रोख मदत करण्यात आलेली आहे। पंढरपूर तालुक्यात अनेक गावात ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। डाळिंब, द्राक्षे, तूर, मका, उडीद, ऊस, केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तपकिरी, शेटफळ गावात पावसाचं पाणी शिरलं होतं। शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी थेट तपकिरी, शेटफळ गावात बांधावर जाऊन रोख मदत दिलेली आहे। या संदर्भात मनसे नेते दिलीप धोत्रे आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। आता मनसे थेट बांधावर पोहोचलेली आहे। मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे आपल्या सोबत आहेत। ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत। बापू, आज आपण तपकिरी शेटफळ गावामध्ये आलात, आपण बांधात चिखलामध्ये उतरला, शेतकऱ्यांशी संवाद साधताय, मनसेची काय भूमिका आहे? या ठिकाणी माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सांगितले की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, ज्या ज्या घरांची पडझड झाली, ताबडतोब त्या ठिकाणी जावं आणि त्या लोकांना मदत करा। राजसाहेबांची शिकवणच आहे। आज या ठिकाणी पंढरपूर तालुक्यामधील तपकिरी शेटफळमध्ये ढगफुटी सदृश अशी परिस्थिती झाली आहे। अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अनेक घरांची पडझड झालेली आहे। त्यामुळे आज या ठिकाणी मी आलो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं फुल नाही फुलाची पकडी म्हणून, कारण सणावाराचे दिवस आहेत, या सगळ्या शेतकऱ्यांचा अन्नधान्याची नासाडी झालेली आहे, घरातला किराणा भिजलेला आहे, पूर्ण यांची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आणि त्यामुळे आज या ठिकाणी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रत्येक कुटुंबाला एक 10,000 रुपयाची रोख स्वरूपात त्या ठिकाणी मी मदत करतोय आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा देण्याचं त्या ठिकाणी काम करतोय। नुकसान त्यांचं प्रचंड आहे, लाखो रुपयामध्ये नुकसान आहे। आपल्या मदतीने त्यांचं काही होणार नाही, परंतु आपले कर्तव्य म्हणून मानवतेच्या धर्मातून या ठिकाणी मी त्यांना मदत करतोय आणि शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी अधिकारी लोक मदत करत नाहीत। अशा पद्धतीने मी दत्तामामा भरणे यांना सांगितल्यानंतर दत्तामामा भरणे यांनी ताबडतोब सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आदेश देऊन, सूचना देऊन, सरसकट सर्वांचे पंचनामे करून सर्व लोकांना त्या ठिकाणी मदत करा, कोणी मदतीपासून वंचित राहणार नाही यांची काळजी घ्या। मोठमोठ्या लोकांवर अवलंबून आहे, त्यांनी येऊन भेट दिली तर नुकसान भरपाई मंजूर होईल ना। त्यांनी तर नाही भेट दिली ना, आमच्यापर्यंत नाही आलं तर त्यांना तर कसं माहित होईल ना। नवरात्रीमध्ये कुठेतरी हा शेतकऱ्यांना दिलासा दिलेला मोठा वाटतोय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।